तुमचं पण असं होतं का, की रेस्टॉरंटमध्ये खायला गेलं की मेदूवडे फार छान लागतात, आवडतात, पण तेच घरी करायला गेलो की ते फसतात. ते जाळीदार होत नाहीत किंवा वरनं अशी क्रिस्पी छान होत नाहीत, नाहीतर खूप जास्ती तेल पितात. तर आज ह्या सगळ्या गोष्टींची जी शंका आहे ती आपण दूर करणार आहोत, की हे का होतं आणि कसा परफेक्ट मेदूवडा घरी बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर इकडे मी पाव किलो गोटा उडीद घेतलेलं आहे. आता गोटा उडीद तुमच्याकडे अगदीच नसेल तर तुम्ही उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता. उडीद आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचंय. म्हणजे 2 ते 3 वेळा तुम्ही छान धुवून घ्या त्याला. मी आता इकडे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये म्हणून असं दाखवलंय. नाहीतर तुम्ही नळाखाली व्यवस्थित त्याला 2-3 वेळा छान धुवून घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये पाणी घालायचंय. व्यवस्थित उडीद डुबले पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला घालायचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर किमान 5 ते 6 तास तुम्हाला ह्याला ठेवून द्यायचंय. त्याच्या आधी ह्याला वाटायचं नाही. आता बघा छान आपले उडीद जे आहेत ना ते मस्त फुलले आहेत आणि त्यांनी भरपूर पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं किमान 5-6 तास तरी तुम्ही उडीद व्यवस्थित भिजवून ठेवा. आता बघा हे आपल्याला वाटता येतील. पण वाटण्यापूर्वी आपण ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत. आता नेमकं आपलं काय होतं, की मिक्सरमध्ये आपण जेव्हा उडीद वाटतो ना, तेव्हा मिक्सर थोडासा गरम होतो, उडीद जड पडतात. मग आपण थोडं जास्ती पाणी घालतो. मग आपलं जे पीठ असतं ना, ते पातळ होतं. मेदूवडे नीट होत नाहीत. तर त्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. रेस्टॉरंटमध्ये ना ते मोठे-मोठे ग्राइंडर्स असतात, त्याच्यामध्ये ते ग्राइंड करतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ना ते निदान एक जर का त्यांची बॅच असेल, तर 1-1, दीड-दीड तास ते ग्राइंड करतात. त्याने त्यांचं पीठ जे आहे ते फुलतं. आपलं मिक्सीमध्ये तसं फुलणार नाहीये. मग त्याच्यासाठी काय करायचं? हेही मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी थोडेसे घेतलेले आहेत उडीद. आता त्याला आपल्याला काय करायचंय पहिले नुसतंच फिरवून घ्यायचंय. म्हणजे एकदा आपण मिक्सरमध्ये नुसतं फिरवून घेणार त्याला आणि नुसतं फिरवून झाल्यानंतर तुम्ही बघा असं दरदरीतच आहे ते. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून आता फिरवायला लागेल. तर पाणी घालताना काय करायचं? पहिले तर तुम्ही असं थोडंसं साईडने सोडवून घ्या. त्याला मिक्स करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल पण की किती झालेले, किती अख्खे राहिलेत उडीद, काय झालंय. आणि मग आता ह्याच्यामध्ये पाणी घालूयात. तर पाणी घालताना काय करणार आहे मी, की एक चमचा म्हणजे 1 टेबलस्पून किंवा मोठा जो आपला पोहे खायचा चमचा असतो किंवा त्याहून मोठा एखादा चमचा घेतला तर तुम्ही 1 चमचा पाणी एका वेळेला घालायचं. मग त्याच्यानंतर हे बघा, असं हे जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचंय. वाटताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, की आपण जे पीठ बनवतोय ते एकदम स्मूथ छान झालं पाहिजे. तुम्ही मध्ये थोडंसं मिक्सर थांबवू शकता. 10 मिनिटं थांबा, परत करा. परत 10 मिनिटं थांबा, परत त्याला वाटा. असं करून हे पीठ आहे ते वाटून घ्या. आता ही आहे एक इम्पॉर्टंट टिप. पीठ वाटल्यानंतर ना तुम्ही असं चेक करू शकता, की व्यवस्थित ह्याचा असा गोळा पडतोय का? हे बघा ह्याचा गोळा व्यवस्थित पडतोय. म्हणजे आपल्याला काही काळजी करायची गरज नाहीये. कारण की हे जर का पातळ झालं ना, तर ते तुमचे मेदूवडे नीट पडणार नाही. आता त्याला हाताने व्यवस्थित थोडं फेटायचं. आपल्या हाताची जी उष्णता आहे ना, ती सुद्धा त्या पिठाला लागली पाहिजे. आता हे फेटल्यानंतर आपल्याला काय करायचं की ह्याला 3 ते 4 तास परत असंच ठेवून द्यायचं. म्हणजे आपण फर्मेंट करायला ठेवणार आहोत. आता थंडीचे दिवस असतील किंवा पाऊस आहे, आता खूप थंड झालंय, तर तुम्ही थोडेसे जास्ती वेळ ठेवू शकता. 5 तास वगैरे पण तुम्ही ठेवू शकता. पण खूप जास्ती पण त्याला फर्मेंट नाही करायचं. एकदा बघा तुम्ही जेव्हा फर्मेंट कराल ना, तेव्हा अशी जाळी सुटेल बघा ह्या पिठाला सुद्धा आणि छान झाले. तरी हाताला जर का आपल्याला हे घट्ट लागलं, तर आपण थोडं फेटणार आहोत. ते पण मी तुम्हाला सगळं दाखवेन, की कसं करायचं हे बघा मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर हे फर्मेंटेशन जे आहे ते रेस्टॉरंटमध्ये होत नाही, कारण त्यांच्या रगड्यामध्ये पीठ छान अगदी फ्लफी होतं. आता ह्याच्यामध्ये काळी मिरी, जिरे, त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता, तसंच खोबरं म्हणजे आपला जो ओला नारळ असतो तो, त्याच्यानंतर मिरची असं सगळं घातलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. आता यातल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता. पण आपण ना जेव्हा उडपी हॉटेलमध्ये वडे खातो ना, तेव्हा हे असे केले जातात. त्याला तुम्ही जर का बघाल तर वडे एकदम फ्लेवरफुल छान असतात. तर हे सगळं घालून ते बनवले जातात. म्हटल्यावर ते खूप छान लागतात. आता बघा हे तुम्हाला असं थोडंसं जड वाटत असेल ना, तर हाताने ह्या पिठाला सरळ-सरळ छान फेटून घ्या. फक्त फेटताना हे लक्षात घ्यायचं, की पीठ जे आहे ते आपलं खूप जास्ती पातळ झालं नाही पाहिजे, जेणेकरून वडा पडताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येता कामा नाही. पिठाला छान जर का कन्सिस्टन्सी असेल, तर वडा व्यवस्थित पडेल.
आता बघा इकडे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हात बुडवलाय. एक्सेस असेल ते पाणी काढून टाकायचं. त्यानंतर पीठ घ्यायचं असं. त्याला जरा गोल करायचं आणि आपली जी 4 बोटं आहेत त्याच्यावर त्याला ठेवायचं आणि अंगठ्याने त्याच्यामध्ये गोल करायचा म्हणजे खड्डा करायचा आणि मग त्याला तेलामध्ये सोडायचं. एवढं सोपं आहे आणि हे जे तुम्हाला मेदूवडे सोडण्याची टेक्निक आहे ना, ती थोडीशी प्रॅक्टिसने येईल. त्यामुळे बघा आता आपण व्यवस्थित छान मेदूवडे तळतोय. तेल जे आहे ते मीडियम टू हायच्या मध्ये पाहिजे म्हणजे गॅस तुमचा. तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि कमी आचेवर बिलकुल वड्यांना तळायचं नाही कारण कमी आचेवर वडे तळले की ते ऑइली होतात, ते तेल पितात. आता वडे जे तेल पितात ना ह्याच्यामागे की 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की कमी आचेवर तुम्ही जर का त्याला तळलं तर ते तेल पिणार. दुसरं म्हणजे तुम्ही जर का हे पीठ खूप बीट केलं, असं एकदम बीटर वगैरे वापरून फ्लफी होण्यासाठी खूप बीट केलं, तर ते जास्ती तेल पितात. हां, आता बीटर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला हलकंच त्याला फेटायचंय. खूप जास्ती फेटलं की पण ते तेल पितात. किंवा कधी-कधी लोकं डबल फ्राईंग सुद्धा करतात, जे रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच वेळा केलं जातं. त्यावेळेस तुमचे मेदूवडे जे आहेत ते थोडे ऑइली होतात. आपले बघा किती मस्त झालेत, गोल्डन रंग आलेला आहे आणि तुम्ही बघा इकडे वडा किती छान दिसतोय. त्याच्यावर मी असं ते एकदम उडपी स्टाईलचं मस्त सांबार बनवलंय आणि सांबाराबरोबर गरमागरम वडे किती मस्त लागतात हे. आता मी तुम्हाला ना ह्याच्यातला एक असा ओपन पण करून दाखवते, म्हणजे असा तोडून दाखवते. जेणेकरून तुम्हाला कळेल की आतून पण हा किती छान बघा स्पॉन्जी, सॉफ्ट मस्त वडा तयार झालेला आहे. छान असे वडे तयार होतात. तुम्ही ही कृती नक्की करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर तुमचा कसा झाला हे मला नक्की लिहून पाठवा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ हाईप केला की तो जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर होईल. हे बघा आपले छान असे मेदूवडे तयार झालेले आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.